शासनाकडून 25 लाख रुपयापर्यंतचं अनुदान सुद्धा मिळणार आहे। ही सगळी माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून घ्यायची। कोणी शेळ्या तरी पाळतंय, काही जण निस्त्या म्हशी आणतात आणि गाभण गेले की इकितेत, तर आपला एक परमनंट व्यवसाय ती घरी जाळायला का कोणी, अशा पद्धतीने ही नंबर 1 योजना आहे। माल आपल्याकडेच रेडी आहे, कुठून आणायची गरज नाही। काही माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। शेतकरी मित्रांनो, राम राम। आजकाल नुसतं शेतीच्या जीवावर अवलंबून राहून आपल्याला चालणार नाही। यासाठी आपल्याला शेतीसोबत काहीतरी जोड व्यवसाय असणं गरजेचं आहे। कारण शेती ही नैसर्गिक झाली आहे। शेतीमालाचे भाव कधी पडतात कधी उठतात याचा मेळ राहिलेला नाही। मग जर या शेती सोबत आपल्याला एखादा जोड व्यवसाय करता आला तर किती चांगलं होईल। आणि तशीच एक योजना आता राज्य शासनाने आणलेली आहे। त्या योजनेच्या माध्यमातून आपल्याला कडधान्य प्रक्रिया युनिट हे टाकता येणार आहे आणि या माध्यमातून शासनाकडून 25 लाख रुपयापर्यंतचं अनुदान सुद्धा मिळणार आहे। किती? 25 लाख रुपये अनुदान या माध्यमातून मिळणार आहे या कडधान्य प्रक्रिया युनिट साठी। 25 लाख म्हणजे जे तुमचा काही प्रकल्प असेल त्या प्रकल्पाच्या किमतीच्या 33% अनुदान असणार आहे। 33%। मग तुमचा प्रकल्प कितीचा असो 33% अनुदान मिळणार, पण जास्तीत जास्त 25 लाख रुपये हे अनुदान मिळणार आहे। मग आता यासाठी आपल्याला अर्ज कसा करायचा, यासाठी आपल्याला आपल्या घरून किती पैसे लागणार आहेत, मग उरलेले पैसे आणायचे कुठून, याचं अनुदान कसं मिळणार आहे, ही सगळी माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून घ्यायची। कारण शेतकऱ्यांना शेतीवर अवलंबून नुसतं राहता येणार नाही, तर त्या शेती सोबत आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे जोड व्यवसाय असणं गरजेचे आहे। आणि जर जोड व्यवसाय नसला, तुम्ही पाहत असताना आता बऱ्याच शेतकऱ्याकडे काही ना काहीतरी जोडधंदा आहे। कोणी शेळ्या तरी पाळतंय, कोणी दुधाचा धंदा करतंय, म्हशी आणते, काही जण निस्त्या म्हशी आणतात आणि गाभण गेले की इकितेत, असं काही कोणी ज्याच्या त्याच्या परीने जेव तेव करीत असतो। मग आता हा जो काही कडधान्य प्रक्रिया युनिट आहे, ह्यो ज्याला व्यवसाय करता येऊ शकतो, जो युनिट टाकू शकतो, त्यांना हा नक्कीच करायला हरकत नाही। त्याच्याकडे जागा असेल, विजेची उपलब्धता असेल, तर त्या शेतकऱ्यानं या गोष्टीसाठी प्रयत्न करायला हरकत नाही। आणि यासाठी जी काही अर्ज प्रक्रिया आहे ती सगळी सविस्तर माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून घ्यायची। आता जे काही कडधान्य, तूर असेल, उडीद असेल, मसूर असेल, या कडधान्याला आत्मनिर्भर करण्यासाठी ही खास योजना आणलेली। आणि यासाठी आपल्याला आपले काही जिल्हा कृषी अधिकारी यांच्या मार्फत ऑफलाईन पद्धतीने हा अर्ज करायचा आहे आणि याची तपासणी सुद्धा जिल्हा स्तरावरच होणार आहे। आणि हा प्रकल्प युनिट चालू करण्यासाठी आपल्याकडे फक्त 15% रक्कम असणं गरजेचं आहे। आता तुमचा प्रकल्प केवढ्याचा आहे त्याच्यावर अवलंबून आहे। आता समजा तुमचा उदाहरणादाखल लाख रुपयाचा प्रोजेक्ट आहे, तुम्हाला या माध्यमातून 33% अनुदान मिळणार आहे, म्हणजे 33,000 रुपये। आणि मग यासाठी जी लागणारी रक्कम आहे तर तुमची वैयक्तिक रक्कम फक्त तुम्हाला 15 रुपयेच यासाठी खर्चायची। जी काही उर्वरित रक्कम आहे ती तुम्हाला एखाद्या बँकेच्या माध्यमातून कर्ज मिळवायचे। आणि यासाठी जे काही मशिनरी लागणार आहेत यासाठी हे पैसे दिले जाणार आहेत। तुम्हाला तुमच्याकडे जागा उपलब्ध असणं गरजेचं आहे, कारण जागेसाठी या माध्यमातून पैसे दिले जाणार नाहीत। त्यानंतर तुम्हाला जे काही शेड लागन तिथं किंवा एखादं मोठं गोडाऊन लागन ते सुद्धा आपल्याला स्वतः करावं लागणार आहे। पैसे जे भेटणार आहेत त्या मशिनरीसाठी आणि त्या मशिनरीवरच हे 33% अनुदान आणि जास्तीत जास्त 25 लाख रुपयापर्यंत मिळणार आहे। आणि त्यासाठी कोण पात्र आहे, आता हे महत्वाचं आहे। यामध्ये वैयक्तिक शेतकरी एक पात्र आहे, त्यानंतर शेतकऱ्यांच्या ज्या काही उत्पादक कंपन्या आहेत त्या उत्पादक कंपन्या, आत्माचे बचत गट असतील ते, किंवा महिलाचे बचत गट असतील ते सुद्धा यासाठी पात्र असणार आहेत। आणि यासाठी त्या अर्जदाराचं वय, जो अर्ज करणार आहे त्याचं 21 वर्ष वय पूर्ण असलं पाहिजे। आणि एका कुटुंबात दोघायला अर्ज करता येणार नाही, एका कुटुंबातल्या एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळणार आहे। आणि यासाठी आपल्याला अर्ज करायचा असेल तर कृषी विभागाकडून
आपण त्याची चौकशी करायची आणि जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून हा अर्ज करायचा आहे. आणि तिथे एक समिती आहे DSCP म्हणून, जिल्हास्तरीय कडधान्य सुकाणू समिती, ती या अर्जाची तपासणी करणार, पाहणी करणार आणि त्या माध्यमातून तुम्हाला हे प्रकल्प युनिट मिळणार आहे. आता यासाठी अनुदानाची जी रक्कम आहे तुमच्या आधार संलग्न खात्यामध्ये वितरित केला जाणार. आता एकूण अनुदानापैकी 50% रक्कम ही यंत्रसामग्री स्थापनेनंतर, म्हणजे आपल्याला हे सगळे यंत्र मशिनरी जी लागेल त्या प्रकल्प युनिटसाठी ती आपल्याला आणायचे आणि ते आणल्याच्या नंतर आपल्याला 50% अनुदान हे मिळणार आहे. म्हणजे 33%च्या 50% जे येईल ते, किंवा तुम्ही 25 लाखापर्यंत केलं तर 12.5 लाख रुपये आज मिळणार. आणि ज्यावेळेस तुमचं प्रकल्प युनिट चालू होईल त्यावेळेस 50% रक्कम, म्हणजे जेवढी येईल, ज्याचा त्याचा आता प्रकल्प, कोणी मोठी मशीन आणीन, कोणी लहान मशीन आणीन, ते त्याच्यावर अवलंबून आहे. आणि जे तुम्ही युनिट टाकणार आहेत त्याची क्षमता ही 300 किलोग्राम प्रति घंट्याला त्यानं उत्पादन काढलं पाहिजे. मग तुम्ही ती उडदाची डाळ करणार आहेत का मसुराची डाळ करणार आहेत त्याप्रमाणे त्याची युनिटची क्षमता असणं गरजेचं आहे, त्या प्रतीचं. आणि पुन्हा फूड्स अँड ड्रग्सचं त्यासाठी तुम्हाला लायसन्स सुद्धा काढावं लागणार आहे. आणि जी काही मशिनरी खरेदी करायची त्यांचे जे काही नियम असतील त्या नियम अटीनुसारच आपल्याला खरेदी करावं लागणार आहे. नाही तर उगाच आणल्या जुन्यान मांडल्या काहीतरी सुरू केलंय असं जमणार नाही. अनुदान भेटायला 25 लाख 33% मर्यादित, मग करून पाहू, तर तसं जमणार नाही. त्यासाठी तुम्हाला तो प्रकल्प युनिट 3 वर्ष चालवावं लागणार आहे. म्हणजे तुम्हाला तो रेग्युलर चालविल्याशिवाय ते वरचं जे काही 50% अनुदान आहे ते मिळणार नाही. त्यामुळं ज्या शेतकऱ्यांना या गोष्टी करण्याची आवड आहे ते उगा आपला अनुदानापुरतं करायचंय म्हणून करायचं नाही, तर आपला एक परमनंट व्यवसाय म्हणून जर करायचा असेल तर त्यांनीच यासाठी अर्ज करायचा आहे आणि ह्या अनुदानाचा लाभ घ्यायचा आहे. नाही तर उगा करून पाहू मानायचा आपलाच कार्यक्रम लावून घ्यायचा, कारण ते शेड करायला आणि याला त्याला काही कमी पैसे लागणार नाही, त्याच्यासाठी काही शासन पैसे देणार नाही. जे अनुदान आहे फक्त त्या मशिनरीसाठी. आणि उद्या तुमचा व्यवसाय चालू झाला, आज तुम्ही पहा ना, कोणी बी बाजारातून डाळ आणायला आहे ती घरी दळायले का कोणी नाही ना, विकत आणायले. मग त्याच्यामुळे हे एकदम चांगला व्यवसाय आहे. ज्याला करायचा असेल तर त्याने नक्कीच आपल्या तालुका कृषी अधिकाऱ्यालय, जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय यांच्याकडून तो अर्ज घ्यायचा, सविस्तरपणे जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाकडे सुपूर्द करायचा. तिथे तपासणी झाल्याच्या नंतर तुम्हाला पुढील प्रक्रिया ते सांगते. अशा पद्धतीने ही नंबर 1 योजना आहे, कारण शेतीसोबत जोड व्यवसाय असणं गरजेचं आहे. आणि हा नगदीचा आहे, कोणा विषय नाही. कारण आपल्याला डाळ ज्या लागत आहेत प्रत्येकाला घरोघरी, माल आपल्याकडेच रेडी आहे, कुठून आणायची गरज नाही. मग त्यामुळे तुम्ही या गोष्टी करायला काहीच हरकत नाही. आता तुम्हाला याबद्दल पुन्हा काय वाटतंय, पुन्हा काही माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.